आज एकूण पार्लिमेंटाचो विषय आणि ज्या तरेन काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीन निमित्त घेवन ज्या तरेन पार्लिमेंटाचो कारभार एडजॉर्न करपाक भाग पडटले त्या विशयाचो विशय दवरपाक आज मुद्दम आमी पत्रकार परिशद घेतात. ह्या वर्षें विंटर सेशन जे आसा हे 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर असे 4 आठवडे एक्चुअल 20 वर्किंग डे आणि 25 दीस अशें आशिल्लें. पण ह्या 20 दिसाच्या एकूण कालावधी भितर केवळ 40% कामकाज हे पार पडले गेले आणि 60% हे बरेच वेळार सेशन जे आसा ते एडजॉर्न करचें पडलें. या एकूण सेशना भितर हांवें सादारण एक वेगवेगळ्या हाचे 73 असे प्रश्न हांवें गोंयच्या संदर्भात आणि सादारण एकूण 32 वेगवेगळ्या डिपार्टमेंटांक म्हणून हांवें 73 प्रश्न विचारले आणि ह्या 73 प्रश्नां पैकी सादारण 30 प्रश्न जे आसा हे प्रश्न ह्या पार्लिमेंट सेशनाक लागले आनी त्याची उत्तरां आमकां दिली आनी बहुतेक बरेचशे विशयाचेर तुम्ही बऱ्या तरेन लोकां पर्यंत पावोवपाक ते वेगवेगळ्या माध्यमांतल्यान पेपराचेर आसत किंवा चॅनलाच्या माध्यमांतल्यान ती माहिती लोकां पर्यंत पावोवपाचें काम तुम्ही केल्लें आसा. ह्या हातूंतल्यान विविध अशे जे गोंयांक लागणारे डिपार्टमेंट टुरिजम आसत, रोड्स आसत, रुरल डेव्हलपमेंट आसत, लॉ एंड जस्टीस अशे विविध अशे डिपार्टमेंट आसा. ती सगळे नांवांय वाचिना पूण ते एकूण 32 डिपार्टमेंटांक प्रश्न विचारिल्ले. ह्या हातूंतल्यान आमकां एका आठवड्याक एक स्पेशल मेन्शन आनी एक 0 वर अशें घेवपाक मेळटा आनी त्या प्रमाणे हांवें एकूण 4 0 वर आनी 4 स्पेशल मेन्शन घातिल्ली. पण एडजॉर्न परत परत जाताली, लोकसभा राज्यसभा चलत नासल्यो आनी त्यातल्यान एकच म्हणजे 0 वर मेन्शन जे आसा ते एक लागले. तो एक हांवें प्रश्न खूप जाणांनी म्हाका सांगिल्लें की आमचे खास करून गोवा चेंबर ऑफ कॉमर्सूय सांगताले की नॅशनलायज बँक जो आसा तो बऱ्याचदा लोन दिवपाक बारीक बिजनसमॅनांक बरेचसो त्रास जाता आनी त्यामुळे हांवें तें घातिल्लें अर्जंट इंटरवेन्शन रिक्वायर्ड फॉर एड्रेसिंग बँकींग चार्जीस चॅलेंजींग फेस बाय गोवा स्मॉल बिजनसीस. म्हणून तातूंतल्यान हांवें एक 0 वराक तो विशय मांडिल्लो आनी तो लागलो. ताचेर हांव उलयलो त्या विशयाचेर आनी ऑफिशियली ताचेर हांवें पत्रय तांकां कन्सर्न ऑथॉरिटीक बरयल्लें आसा. ह्या 20 दिसाच्या हाच्या भितर एकूण केवळ 3 बिलांच राज्यसभे भितर पास जाली. ताचे भितर बॉयलर 2024 म्हणजे ते सेफ्टी रिप्लेसमेंट बॉयलर एक्ट 1923 जो एक्ट आशिल्लो तो नवीन एक्ट एमेंड करून 2020 बील बॉयलर्स प्लीज 2024 तेजे भितर चड सेफ्टी आशिल्लें बील प्रोड्यूस केलें तें पास जालें. एअरक्राफ्ट एक्ट 1934 आशिल्लो मोदीच्या म्हणणे आसा की ब्रिटीश राजवटींतल्यान वेगवेगळे जे आसा ते एक करून आमकां सोंपोवपाक जाय आनी त्यामुळे भारतीय वायुयान विधेयक 2024 रिप्लेस वीथ एअरक्राफ्ट एक्ट 1934. त्याच्या नंतर एमेंडमेंटां खूप जाली पण एक वेगळ्या पद्धतीचो एक्ट हो ह्या अधिवेशनात पास जालो. आमकां सगळ्यांक म्हाकाय दिसतालें की ह्या अधिवेशनात हांव फाटल्यान लागतलो म्हणजे की एक आमचे ST रिजर्वेशन बील येवचें म्हणून हांवें स्पेशल मेन्शनूय फाटल्या सेशनाक दितिल्लें वेगवेगळे पत्र सरकार म्हणूनय हाडलें पत्र व्यवहार जातालो आनी त्यामुळे द रीएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज of the state of Goa, Bill 2024, Bill number 104 of 2024. आणि खरें म्हणत जाल्यार that is a political reservation in the state of Goa introduced in राज्य लोकसभा आणि हे लोकसभे भितर इंट्रोड्यूस जालें आनी त्याच्या भितर सुरवातूय डिस्कशनाक जाली आनी त्या दिसो वेळ सोंपल्यानंतर परत दुसरे दीस ते फर्दर डिस्कशनाक येवपाचें आनी थंय तें पास जातकच ते राज्यसभेन येवपाचें आशिल्लें आनी राज्यसभेन पास जालें मागीर तेचो बील तें पास जावपाचें. पण ज्या तरेन काँग्रेसीन बोवाळ घालो आनी त्यामुळे दोनूय दीस तें बील डिस्कशनाक येवंक पावलें ना आनी आमकां जें दिसतालें की ह्या अधिवेशनान हें बील पास जातलें पण काँग्रेसीक पास जावपाकूच
ताका तें अशें एक लक्षान आयलें आनी त्यामुळे तें बील पास जावपाक शकलें ना. त्यामुळे बजेट सेशना भितर तें बील परत येतलें. कारण आमकांय सगळ्यांक एक इच्छा आशिल्ली आनी खूब जाणां जेन्ना तें लोकसभेन पावलें त्या वेळाचेर खूब जाणांचे फोनूय आयले की एक बरें जालें की आमची खूब वर्सांची जो हें आसा हो हातूंतल्यान आमी मोकळो जातलो प्रश्न म्हणून तें जावपाक शकलें ना. फुडल्या अधिवेशनांत जालें. ह्या हाच्या भितर अधिवेशनान वन नेशन वन इलेक्शन हें बील लोकसभे भितर इंट्रोड्यूस जालें आनी बऱ्याचदा बील जेन्ना इंट्रोड्यूस जाता तेन्नाच कोण नॉर्मली मतदानाक मागना, वोटींग जाय म्हणून मागना. पण काँग्रेसीन ह्या वेळाचेर तें मतदान करचें म्हणून मागणी केली दनपारच्या वेळाचेर आनी तेंच्यांनी पळयलें की आमचे थोडे मेंबर तेन्ना कमी आशिल्ले तरी पण तें बील बहुमतान तें इंट्रोडक्शनान पास जालें आनी मागीर तें फर्दर डिस्कशनाच्या वेळाचेर तें जॉयंट पार्लिमेंटरी कमिटीक धाडप भशेन ठरलें आनी 27 लोकांची कमिटी थंय जाहीर केली. तेजे भितर 15 लोकसभा खासदार आनी 12 हे राज्यसभेचे खासदार आनी त्यामुळे तें बील जें आसा एकूण 27 जॉयंट पार्लिमेंटरी कमिटी आनी तांच्यांनी ताचो रिपोर्ट जो आसा तो बजेट सेशन जें जातलें तेच्या पयलीं दिवपाक जाय अशा तरेचें तें ठरलें आनी त्यामुळे तें येणाऱ्या आमचें बजेट सेशन जें आसा त्या सेशनाक तें येतलें. तेच्या नंतर जो कामकाज आनी एक लोकसभे भितर जालो तो एक्सटर्नल अफेर्स मिनिस्टर डॉक्टर एस जयशंकर हांच्यांनी रिसेंट डेव्हलपमेंट इन इंडिया चायना बॉर्डरीचेर जो जे इशू आसा त्या संदर्भातलें आपलें वक्तव्य तांच्यांनी ह्या सेशना भितर डॉक्टर जयशंकर जी एक्सटर्नल अफेर्स मिनिस्टर हांच्यांनी दोनूय लोकसभा आनी राज्यसभे भितर केल्लें आसा. त्या नंतर सगळ्यांचो एक डिमांड आशिल्लो खास करून ऑपोजिशनचो की आमी 75 इयर्स ऑफ इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन जालें तेजे आमी ताचो कार्यक्रमूय केलो पण तेजेर एक डिस्कशन जावचें आनी म्हणून तांच्यांनी मागणी केली आनी सभापतींनी दोनूय राज्यसभा आनी लोकसभा ह्या दोनूय सदना भितर त्याचे संदर्भातलें डिस्कशन जावचें अशें सुरूय जालें. लोकसभे भितर नॉर्मली सॅटर्डे ही सुटी आसता पण लोकसभे भितर सरकारान ठरयलें की सॅटर्डे आसून सुद्दां आमी तें करपाक जाय कारण फ्रायडे राज्यसभा एडजॉर्न जाली त्यामुळे आमकां तें फ्रायडे सॅटर्डे जावना. त्यामुळे फ्रायडे आनी सॅटर्डे हे 2 दीस हे 13 आनी 14 डिसेंबर म्हणून त्याच्या भितर सकाळी 11 पासून रातचे 10 पर्यंत कंटिन्यू म्हणून त्याच्या भितर लंच ब्रेक वगैरे कांय नासतालो आनी कंटिन्यू त्याच्या भितर डिस्कशन हें लोकसभे भितर जालें आनी लोकसभे भितर जें डिस्कशन जालें ताचो रिप्लाय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी ताचेर उत्तरूय दिलें. राज्यसभे भितर हें बील 2 दीस 16 आनी 17 सोमार आनी मंगळार अशे 2 दीस डिस्कशनाक आयलें. हांगा सुद्दां पूर्ण वेळ आनी कसलोच बिझनस जातलो सगळे 0 आवर स्पेशल मेन्शन क्वेश्चन हे सगळें कट करून सुरवातीक थोडेशे जी वेगवेगळे जे पेपर लेयींग जे आसा ते जर सोडले आसत जाल्यार बाकी कसलोच बिझनस न घेता ताचेर डिस्कशन सुरू जालें आनी ताचेर उत्तर जें आसा तें आमचे भारत देशाचे होम मिनिस्टर अमित भाई शाहजी हांच्यांनी 2 दिसांच्या डिस्कशनाचेर आपलें उत्तरूय दिलें आनी हें उत्तर दिता आसतना तांच्यांनी एकूण सादारण कारण आमी पळयलें की लोकसभा निवडणुकीच्या वेळाचेर आमी जो 400 पार जो नारो दिताले आनी त्या वेळार तांच्यांनी लोकांक मिसगायड केलें आनी एक सगळ्यांक एक देशभरा भितर एक वेगळ्या पद्दतीचें हें केलें की 400 पार जर जाले आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचें सरकार हें कॉन्स्टिट्यूशनूच बदलतलें आनी अशा तरेचो तेंच्यांनी नॅरेटिव्ह केलो आनी बऱ्याच जाणांक तें खरें दिसपाक लागलें. पण त्यामुळे एकूण जेन्ना उत्तर दिताले होम मिनिस्टर तेंच्यांनी सांगलें की ज्या पासून म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आमचें हें केल्या नंतर सादारण 106 वेळाचेर ताचेर वेगवेगळी अमेंडमेंटां येयलेलीं आसा 106 टायम्स आनी हें करता आसतना ह्या 106 अमेंडमेंटां जी जाली ताच्या भितर भारतीय जनता पार्टीचें सरकार येतकच म्हणजे नरेंद्र मोदीचें सरकार 2 टर्म आनी तेच्या पयलीं अटल बिहारी वाजपेयींचें सरकार ह्या पूर्ण सरकारा भितर एकदा 13 म्हयने 13 दीस 13 दीस 13 म्हयने आनी एक पूर्ण टर्म अशें वाजपेयींचें सरकार आनी 2014 नंतर प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीचें सरकार ह्या हाच्या भितर एकूण 77 अमेंडमेंटां काँग्रेसीन केल्ली आनी केवळ 12 अमेंडमेंट जी आसात
कॉन्स्टिट्युशनाची ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केली. आणि ही 12 अमेंडमेंटां जर आमी पळयली आसत जाल्यार ताच्या भितर ज्या तरेची अमेंडमेंटां काँग्रेसीन केला म्हणजे कसो मिसयूज कॉन्स्टिट्युशनाचो केला. पहिले तेंच्यांनी जे अमेंडमेंट बदलले नेहरूच्या टेंडरान 1951 हे अमेंडमेंट 19A इंट्रोड्यूस आर्टिकल 19A टू कर्ब फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ब्रॉड ड्युरिंग जवाहरलाल नेहरूज टेन्युअर. हे एक. दुसरे जे कॉन्स्टिट्युशनान तेंच्यांनी अमेंडमेंट जे केल्ले आसा ते 1971 गिव पार्लियामेंट द ऑथॉरिटी टू लिमिट फंडामेंटल राइट्स पास अंडर इंदिरा गांधीज गव्हर्मेंट. हे दुसरे अमेंडमेंट. तिसरे अमेंडमेंट जे केले 1975 where judicial review of the prime minister position enacted after the Allahabad High Court invalidated Indira Gandhi's election. म्हणजे तिच्या इलेक्शनात ती जिखून आयली आणि त्यानंतर ते करप्शन पैसे वगैरे वेगवेगळे दिवन निवडून आले अशा तरेचे त्याच्यार हे केस फायल केली. आणि त्यावेळी अलाहाबाद हायकोर्टान तिची मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून त्या वेळाचेर तांच्यांनी सांगले की ती इज डिस्क्वॉलिफाईड. आणि त्यामुळे आपलो केवळ पोस्ट वाचोवपाक लागून तांच्यांनी ते अमेंडमेंट 39 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1975 हे हाडले किंवा आपली खुर्ची वाटोवपाक. त्याच्यानंतर चौथे जे अमेंडमेंट केले ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1976 एक्सटेंडेड लोकसभा अँड स्टेट असेंब्लीज फ्रॉम 5 to 6 years. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचो जो टेन्युअर आसा हो 5 वर्सां वयल्यान 6 वर्सां वचो अशा तरेचो केवळ आपले खुर्च्यो वाटोवपाक. आणि चौथे त्याच्या पाचवे जे केले ते इंट्रोड्यूस विदाउट पार्लिमेंटरी अप्रुव्हल ग्रँटिंग ऑफ स्पेशल रायट्स टू जम्मू अँड काश्मीर. म्हणजे 77 केवळ 5 मेजर जे आसा त्याचो हांव उल्लेख करता. वेरेज भारतीय जनता पार्टीच्या सरकारान एकूण 16 वर्सांच्या टेन्युअरा भितर 10 वर्सां मोदीजी आणि त्याच्या पयलीं 6 वर्सां आमचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांच्यानी जी अमेंडमेंटां जी केली आणि लोकांनी त्याचेर विचार करतो की बरोबर की चूक. पहिले अमेंडमेंट जे केले अमेंडमेंट नंबर 101 इट इज इन 2016 इंट्रोड्यूस द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स दॅट इज वन नेशन वन टॅक्स जीएसटी अमेंडमेंट हे 2016 101वे अमेंडमेंट 100 त्यांच्या पयलीं भितर थोडी आमची बीजेपीच्या सरकारान केल्ली आसत. दुसरे अमेंडमेंट जे हाडले 2018 अमेंडमेंट 102 102 गेव कॉन्स्टिट्युशनल स्टेटस टू द नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास. पयले वेळाचेर केले ओबीसी जो हे आसा तांकां लागून एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिवप व अधिकार दिवपाचे अमेंडमेंट हे ह्या घटने भितर बदल करून हाडले. 103वे जे अमेंडमेंट हाडले 2019 रिजर्वेशन फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट जॉब. म्हणजे आज आम्ही पळयतात की सगळ्यांक वेगवेगळे रिजर्वेशन मेळटा पण एखादो बऱ्या एखाद्या खंयच्या तरी एखाद्या जनरल रिलिजनान जर जन्माक आयलो आसत आणि तो गरीब जर आसा जाल्यार त्याचेरूय अन्याय जावपाक जायना. आणि त्यामुळे ताका सुद्धा EWS स्किमीच्या माध्यमांतल्यान हे जे अमेंडमेंट हे 103वे अमेंडमेंट 2019 मोदीच्या सरकारान हाडले. 10% चौथे जे अमेंडमेंट केले अमेंडमेंट टोटल 22 केली पण हांव तुका फक्त 5 सांगता. तेंची 5 सांगली आणि आमची 5 सांगता. चौथे जे केले ते 106वे अमेंडमेंट इट इज इन 2021 इट रिझॉल्व्ड 1/3 ऑफ द 2023 2023 केले ते 1/3 रिजर्वेशन फॉर वुमन इन पार्लिमेंट आणि इन असेंब्लीज. ते त्याच्या हे जे आसा ते दोन्ही कडचे जे अमेंडमेंट वुमन रिजर्वेशन हे त्या वेळाचेर अमेंडमेंट हाडले. आणि 5वे जे अमेंडमेंट केले तो रिस्टोर स्टेट पॉवर टू आयडेंटिफाय बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे प्रत्येक स्टेटीक अधिकार दिलो की बॅकवर्ड क्लास कितें हे ठरवपाचो अधिकार दिवपाचे अमेंडमेंट. अशी केवळ 5 अमेंडमेंटां ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारा भितर हाडली. आणि हे जर आमी पळयलें आसत जाल्यार ओवरऑल जर आमी पळयली त्यांच्यानी 77 मेजर 5 सांगली आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्ली मेजर 5 सांगली. म्हणजे त्यांच्यानी अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनाच्या भितर जो बदल हाडलो तो केवळ पॉलिटिकल पर्पजाक लागून आपलो स्वार्थ भितर आसा. भितरल्यान आमकां स्वार्थ आपलो कसो आपले सीट वाचोवपाक आपले सरकार वाचोवपाक ह्याचो तेंच्यांनी वापर केलो.
पण बीजेपीन जी अमेंडमेंट हाडली ती जर आमी पयली आसत जाल्यार ती जस्टीस टू द कॉमन पीपल, म्हणजे वेगवेगळी जी आसात, जीएसटी आसतले, वुमन रिजर्वेशन आसतले, कॉन्स्टिट्युशनल अधिकार ओबीसीचो आसतलो, ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास विकर सेक्शन आसतले, ह्या सगळ्यांक जे दिलें हो तांच्यांनी अधिकार दिल्लो आसा. आनी त्यामुळे हे करतकच इन एडिशन टू दॅट ज्या हातूंतल्यान ट्रिपल तलाक सारकिलो जो कायदो हाडलो तो थ्रू नॉट आमचे बेनिफिटींग मुस्लीम वुमन हो एक आसा. आणि रिमूवल ऑफ आर्टिकल 370 2019 म्हणजे अब्रोगेशन ऑफ जम्मू अँड काश्मीर स्पेशल स्टेटस थ्रू पार्लिमेंटरी अप्रुवल, हे दोन्ही जे गोष्टी आहेत ते पार्लिमेंटाचो अप्रुवल. म्हणजे हाचो अर्थ जे कितें केल्लें आसा ह्या देशांतल्या लोकांक त्याचो बेनिफीट मेळचो म्हणून हे बरेचशे गोष्टी जे आसा हे आमी केल्ले आसा. पण हे सगळें करतकच जेन्ना हे रिप्लाय दिल्या नंतर, कारण पयले दीस आमी प्रधानमंत्र्यान रिप्लाय दिलो 14 तारखेर आणि त्यानंतर मागीर अमित शाहजी रिप्लाय दिलो 17 तारखेर. आणि त्यामुळे त्यांच्या आंगार आयलें, कारण कॉन्स्टिट्युशनाचेर 2 दीस चर्चा ही ते मागताले. तांकां दिसलें की आमकां हे लोकांक फटयतले म्हणून. पण एक्चुअल त्यांची ज्या वेळाचेर लोकां समोर हाडलें की कशा पद्दतीन हांच्यांनी कॉन्स्टिट्युशनाचो मिसयूज केल्लो आसा आणि कशा पद्दतीन भारतीय जनता पार्टीच्या सरकारान त्याचो पब्लिकेक फायदो केल्लो आसा. आणि हे सगळें करता आसतना आमचे बाबासाहेब आंबेडकरांचें कर्तृत्व कितें आसा आणि त्यानंतर तांकां कशा पद्दतीन हे सरकार येतकच आज तेंचे आमी पळयतात वेगवेगळ्या भागा भितर तीर्थक्षेत्र बांदप आसत, अशे वेगवेगळे गोष्टी ह्या सरकारान केल्लो, एक वेगळो स्टेटस निर्माण केल्लो आसा. आणि त्यामुळे कॉन्स्टिट्युशन हे मोदीजीन केवळ राजकारण म्हणून न्हय पण तो मुख्यमंत्री जेन्ना असले तेन्ना तितलोच सन्मानाने हे करताले. आणि त्यामुळे हे जेन्ना त्यांच्या लक्षात आयलें तांच्यांनी 18 तारखेर, कारण ह्यांच्या ह्या भानगडीन आमची वाट लागली, म्हणजे आमचे एसटी रिजर्वेशन पास जावपाचें, ह्यांच्या ह्या भानगडीन ह्यांच्यांनी थंय एज्युकेशन सुरवात केली 18 तारखेर. तेच आमी गेले, कारण ते थंय दारारूच रावून करताले. म्हाका स्वताचो अनुभव, हांव जेन्ना थंय आयलो, हांव मातसो लेट उशिरा पडलो, हांव धांवत धांवत वयतालो भितर, जाल्यार ते प्रियांका गांधीन म्हणलें इधर से नहीं जाने का, ये बाजू में जाने का. हांव म्हणलें ठीक आसा, कारण कॉरिडॉर करून पुलीस सोडतात सायडीच्यान. त्यामुळे आमी मागीर हांव कसो, कारण कळनासलें न्ही खंयच्यान घुसप तें, आमी गेले. आता दुसरे दीस ज्या वेळाचेर 19 तारखेर तेंच्यांनी एज्युटेशन केलें आणि त्यामुळे आमचे लोक थंय एज्युकेशनान आसलेले. आणि हे करतकच तो राहुल गांधी, हांव पयले दीस उशिरा आयलो, तो उशिराच आयलो आणि दोन्ही ग्रूप एका समोर ह्या बाजूर एका बाजूर आसले, खंयच्यान कळ्ळें ना. तो धांवत फुडें आयलो, त्यामुळे तेणें पळयलें म्हणजे आपूण आनी लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणून तो धुकल्लो त्या खासदाराक. आणि आमचो जो खासदार प्रताप चंद्र हे आमचे सारंगी, हे ओरिसाचे अत्यंत बरे बाबडे जाणटे मनीस, याने एकट्या खासदाराक धुकलतात. मुकेश राजूत म्हणून एक MP मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि प्रताप चंद्र सारंगी, ह्या दोगूय जाणां उडयल्यात तेची सकयल म्हज्या फुड्यान तकली वापरून ताका हांगा हें हाडलें. जाणटो मनीस तो, म्हळ्यार इतलो सिंपल लायफ, म्हणजे मंत्री आसून सुद्दां ताका त्या वेळाचेर मागीर ताका वेळार मंत्री ना, पण तो बंगल्याच्या भितर बंगल्यान रावना. तो सायडीक ताणें मातयेची झोपडी केल्या, तातूंत रावणारो इतलो सादो मनीस. त्या मनशाक उडयलो. आनी उलट एरोगन्सी कितें, आपल्याक भितर वचपाक म्हणटा, ही एरोगन्सी राहुल गांधीची. दुसरे आपले तेंचे जे हे आसात खडगे, हांच्यांनी आमची एक MP आसा राज्यसभा, पयली राज्यसभेची MP ती, त्या MPक आमची नॉर्थ इस्टची MP, आनी तिका फुडें धुकल्ली ती बायल मनीस ST समाजातली. आनी त्यामुळे अशा तरेची गुंडागर्दी, कारण तांकां कितें जाल्लें की एक वेगळो नॅरेटिव्ह संबंध देशा समोर हाडपाक जाय अशें तांच्या तकलेन दिसतालें. कारण तेंच्यांनी स्वता मागणी केली की ताचेर कॉन्स्टिट्युशनाचेर उलोवपाक मेळूं जाय, आनी मागणी करतकच ते उलयले, जाय जाय तें उलयले. पण हें सगळें उलयल्या नंतर तेंच्या लक्षांत आयलें की आमकां हें जें आसा हें म्हारग पडटलें, कारण तेंची खरो चेहरो हो लोकां समोर आयलो. कारण तेंच्यांनी भारतीय जनता पार्टी 400 पार केले जाल्यार कॉन्स्टिट्युशन बदलतले हो तेंचो जो नॅरेटिव्ह आनी एजेंडा तेंच्यांनी आपलो फुडें व्हेलो त्या वेळाचेर, तो असत्य असो सगळ्या लोकां समोर आयलो. कारण ज्या तरेन सगळें चेहरो तांचो तांकां पूर्णपणे उलोवपाकूय सगळें पूर्ण टायम दिलो. खडगे तर 1.5 वर उलयल्ले आनी त्यामुळे ते एक्सपोज जाले. आनी त्यामुळे लोकांचे मायंड डायवर्ट करपाक लागून अशा तरेची गुंडागर्दी तांच्यांनी केली. आनी त्यामुळे हाऊस जें आसा तें एन्जॉय जालें. आमची ST जी नॉर्थ इस्टची जी आसली खासदार कोनियाक म्हणून, अनगुट कोनियाक म्हणून ST समाजाची,
तिकाय त्यांनी धक्को मारली आणि त्यामुळे अशा पद्धतीचो एकूण कार्यकाल जो आसा तो ह्या हाच्या भितर आमच्या संसदे भितर हें केल्लें आसा आनी हे जर आमी एकूण पळयलें आसत जाल्यार BJPन सदोदीत बऱ्या तरेचें गव्हर्नन्स हें केंद्राक दिल्लें आसा तेजे भितर करप्शन फ्री ट्रान्सपरंट आनी फोकसींग ऑन पिपल्स वेलफेअर नॅशनल सेक्युरिटीच्या बाबतींत जर आमी पळयलें आसत जाल्यार मोदीजीच्या कार्यकाला भितर बोल्ड एक्शन्स लायक 370वें कलम काडप आसत सर्जिकल स्ट्रायक आसत आनी स्ट्रॉंगर बॉर्डर सेक्युरिटी आसत एक वेगळ्या पद्धतीचें हे बऱ्या तरेचें राजकारण करता आसतना एक बॉर्डर जे आसा एक सेक्युर्ड बॉर्डर निर्माण करपाचें काम तांच्यांनी केल्लें आसा विविध वेलफेअर स्कीम जाण्या भितर सगळो मनीस हो वयर सरपाक जाय आनी भारत देश जर आमी 2047 जगान नंबर 1 जर म्हणटले आसत जाल्यार सगळ्यांक बरोबर घेवन गेल्यारूच तें शक्य आसा आनी म्हणून जे सगळे जे लोक आसात तांकां वयर हाडपाक लागून प्रायम मिनिस्टर आवास योजना आसत उज्ज्वला योजना आसत जल जीवन मिशन आसत हातूंतल्यान बारीक गरीब मनीस जो आसा तेचें लायफ परिवर्तन करपाचें काम गेली 10 वर्सां नरेंद्र मोदीचें सरकार करत आसा इकॉनॉमिक ग्रोथाच्या संदर्भात जर आमी पळयलें आसत जाल्यार नवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करप MSMEक सपोर्ट करप नवीन उद्योग स्टार्टअपाक मदत करप आनी मेकिंग इंडिया ग्लोबल इकॉनॉमिक पावर निर्माण करपाचें तेंचें स्वप्न आसा त्या स्वप्नाच्या आदारार विकास करप हें केल्लें आसा कल्चरल प्रायड जर आज आमी पळयलो आसत जाल्यार राम मंदिरा सारखे विशय अयोध्येक एक सगळ्यांच्या संमतीन एक भव्य अशें मंदिर निर्माण करप आसत योगा हो संबंध जगा भितर पावयल्लो आसा आनी प्रमोटींग इंडियाज हेरिटेज ग्लोबली देशाचे वेगवेगळे हेचे हेरिटेज आसा ते जगाक दाखोवप जेणे करून मोठ्या प्रमाणात ट्युरिस्ट येवप आनी इंडियांतले ट्युरिस्ट हांगासरल्यान ह्या भागांतल्यान थंय वचून त्या भागा भितर ताचो सपोर्ट करप हेल्थ एचिवमेंटाच्या बाबतींत केली जर आमी पळयलें आसत जाल्यार फ्री कोवीड वॅक्सीन आसत आयुष्यमान भारत जे बेनिफीट करोड लोकांक ह्या देशांतल्यान ताचो लाभ मेळटा इंटरनल सेक्युरिटीचो विचार जर आमी केलो आसत जाल्यार स्ट्रेंथन इंटरनल सेक्युरिटी रेड्यूस नॅक्सलिझम एंड एन्श्योर्ड लॉ एंड ऑर्डर हें केल्लें आसा आनी ग्लोबल लिडरशिपीन जर आज आमी पळयलें जाल्यार इंडियाज रायझींग इन्फ्लुएन्स इन G20च्या जातकच ज्या तरेचें वेगळें चित्र हें जगा भितर ह्या देशाचें पावपाक लागिल्लें आसा ब्रिक्स आसत आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान एक भारत देश हो आज लोकांक दिसपाक लागिल्लो आसा की भारत देश सुद्दां आज ज्या तरेन अमेरिका आसा नंबर 1 आमी 11 नंबरा वयल्यान 5व्या नंबराची इकॉनॉमी जाले ब्रिटिशांनी आमचें राज्य केलें पण ब्रिटीश आज 6व्या नंबराचेर पावली आनी आज आमी 5व्या नंबरार आसात येणाऱ्या 2 वर्सां भितर आमी 3ऱ्या नंबराचेर पावतले आनी मोदीजीचें जें स्वप्न आसा बाय 2047 आमी जगा भितर नंबर 1 जावपाक जाय त्या दृश्टीन आमी जातले अशें एकूण एक बरें सरकार जो निस्वार्थी भावनेन जेणें ह्या देशाचें काम फुडें व्हरपाचें काम केल्लें आसा आनी करत आसा आनी त्यामुळे एक वटेनच्यान नरेंद्र मोदीजी आनी दुसऱ्या वटेंतल्यान लिडर ऑफ ऑपोजिशन जे राहुल गांधीजी जे जर आमी पळयले आसत जाल्यार जमीन आसमानाचो फरक आसा आनी त्यामुळे ह्या देशांतल्या जनतेक आनी सगळ्यांक खबर आसा देश कशा पद्दतीन फुडें व्हरूंक जाय आनी म्हणून 1 नेशन 1 इलेक्शन आज आमी पळयलें की नवीन न्हय पण 1967 पर्यंत ह्या देशा भितर वांगडाच निवडणुका जाताल्यो आनी त्यामुळे ताचो फायदोय कितल्या पद्दतीन ह्या देशान जावपाक शकता म्हणजे आमी खर्च जालोच पॉलिटिकल पार्टी खर्च करता तो आसाच पण बिसायड दॅट प्रत्येक सरकाराक त्या भागा भितर खर्च आनी 5 वर्सांक लागून आमी निवडणूक प्रत्येक वेळाचेर विधानसभेची निवडणूक वेगळी मागीर ताका कोड ऑफ कंडक्ट लोकसभेची निवडणूक येता कोड ऑफ कंडक्ट म्युनिसिपालिटी येता कोड ऑफ कंडक्ट पंचायती येतात कोड ऑफ कंडक्ट आनी त्यामुळे ताच्या भितर सगळ्यो निवडणुका बरोबर आनी लोकल बॉडीच्यो निवडणुका मातश्यो एका मैत्रीन मॅनेज करून एकाच कोड ऑफ कंडक्टा भितर पूर्णपणे जर आमी काम केलें आसत 1 नेशन 1 इलेक्शन जालें आसत जाल्यार जो विकास करपाकूच वेळ मेळटलो आनी ह्या देशांतल्या जनतेचे पयसो जो आसा तो एखाद्या विकास कामाक लागून यूज करपाक मेळटा तो ताचो पर्पज आसा आनी त्यामुळे हे सगळे विशय तुमच्या समोर दवरपाक जाय आशिल्ले म्हणून आज म्हणलें तुमचे कडेन मुद्दम आसले थँक्यू
तुमकां कितें आसा जाल्यार विचारना. वन नेशन वन इलेक्शन आसा पयलीं, आतां वेगवेगळ्या राज्यांनी इलेक्शन वेगवेगळ्यो जातात असेंब्लीची. आतां थोड्यांची नुकतीच इलेक्शन जाल्लें आसा आनी थोड्यांची खूब गॅप आसा. म्हणजे जेन्ना वन नेशन वन इलेक्शन घेतले पयलीं तेन्ना कितें म्हणजे तांचे ऑलरेडी आतां ताका एक्सटेंशन दितले काय की राष्ट्रपती राजवट लायतले कितें करतले ना म्हणून ते कितें आसा हे जे हे आसा आपले जॉयंट पार्लिमेंटरी कमिटी जे आसा इट कन्सिस्ट ऑफ रुलींग एंड ऑपोजिशन. त्याच्या भितर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, बाकी जितल्यो रिजनल पार्टी आसा त्या सगळ्या पार्टींचो एक एक प्रतिनिधी तातूंत आसा. बीजेपीचे 27 टोटल 27 कमिटी ती. आमचे लोकसभा राज्यसभा मिळून 7 की 8 आसा. 10 जाण आमचे आसात आनी 17 जे आसा ते बाकीचे इतर म्हणजे शिवसेना आसत सगळ्यांचे एक एक प्रतिनिधी. आणि त्यामुळे त्यांचे जे कितें जॉयंट पार्लिमेंटरी कमिटी आसा त्या कमिटी भितर ताजो निर्णय जाता. जशें वक्फ बोर्ड जॉयंट पार्लिमेंटरी कमिटी करता त्याचेर वेगवेगळी सजेशन. इन एडिशन टू दॅट वेगवेगळे स्टेक होल्डर्स जे आसात तांचे कडेन ते उलयतले आनी तातूंतल्यान जो रिपोर्ट आसा तो सर्वानुमते तो रिपोर्ट करप आनी तो मागीर पार्लिमेंटा समोर हाडप. तो रिपोर्ट जेन्ना पार्लिमेंटान प्रेजेंट करतात तेन्ना तेचेर मागीर डिस्कशन. तेंच्यांनी दिल्लो रिपोर्ट तेचेर आनी एडिशनल जर कितें आसा जाल्यार मागीर प्रत्येक मेंबर जो आसा पार्लिमेंटा भितर मेंबर इन द सेन्स पार्टी ताका जितलो वेळ दिता त्या प्रमाणे तेचेर भाश्य करप आनी आपलें मत जें आसा तें तातूंत हाडप आनी तातूंतल्यान मागीर एखादें एडिशन डेलिशन जें कितें आसा तें करून ताचो बील तें पास करप. सदान बाबा एक म्हत्वाचो प्रश्न आसा. हाज्या व्यतिरिक्त आज सगळ्या गोंयकाराचे तकलेन हो विशय आसा की कॅबिनेट रिशफल ही चर्चा चलता. पूण त्याच बरोबर तुमचो एक हेल्थ मिनिस्टर आसा तो इंडिपेंडंटली वचून मोदीजीक मेळटा, BL संतोशाक मेळटा. एका सायडीन सीएम आसा तो एक ग्रूप ऑफ MLAजांक घेवन वता. म्हणजे हें नक्की कितें तुमीच सांगा. कशें आसा पळय फायनली मिनिस्टर जे आसा तांकां प्रत्येकाक कारण ते काय वचून काँग्रेसीक मेळुना न्ही. भारतीय जनता पार्टीचो मंत्री भारतीय जनता पार्टीच्या लिडराक मेळून तातूंत कांयच चूक ना न्ही. ते वचून हांकां मेळ्ळे. खट्टर हे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आसात आनी प्रधानमंत्र्यांक मेळप तातूंत कांय चुकीचें ना. आनी प्रधानमंत्र्यांक मेळ्ळे ते BL संतोषजी जे आसात ते पार्टीचे संघटनेचे आसात. पण त्यामुळे एखादो हे वता कारण ते वेगवेगळ्या राज्या भितर म्हणजे फाटल्या वेळार महाराष्ट्रांनी ते गेल्ले निवडणुकीक. म्हजे बरोबर म्हजे कडेन जितले आशिल्ले तेजे कडेन 12 मतदारसंघातले म्हजे कडेन. त्यामुळे या ताचे पयलीं ते हैदराबाद. त्यामुळे ते त्या दृश्टीन डेफिनेटली येणाऱ्या दिसांनी दिल्लीचे निवडणूक जातली आनी त्या दृश्टीन संघटनेचे आमी जेन्ना वतात आतां फक्त कशें ते हांव डेली आमी आसतात पळय न्ही. बिकॉज हांव केन्ना सेशना भितर 2-3 वेळा म्हजी वेळ आसा तांचे कडेन वचप न्ही. एखाद्या विशयाचेर उलोवपाक संघटनेच्या संदर्भात डेफिनेटली वचपाचें. आनी त्यामुळे प्रधानमंत्र्याक मेळ्ळे म्हणजे कांयच चूक ना. दुसरो प्रश्न आसा तो मुख्यमंत्री बरोबर ते गेले. आतां कशें जालें की जेसलमार राजस्थान हांगासर GST कावन्सिलची मिटींग आसा आज आनी काल म्हाका दिसता तांकां फायनान्स मिनिस्टरान सगळ्या मुख्यमंत्र्यांची येणारे बजेट सेशन जें आसा त्या बजेट सेशनाच्या निमित्तान तांकां उलोवपाक आपयल्लें. आनी त्यामुळे त्या हातूंतल्यान ते वयता आसतना तांच्यांनी ते 3 जाण आमदार जे आसा ते तेंचे बरोबर गेले. आतां पयर 2 आमदार 3 आमदार पयर पार्लिमेंट सेशन पळोवपाक म्हणजे हांगा आयिल्ले दिल्ली. आनी त्यामुळे कितें आसा ताका दिसता की पळोवंक जाय. हांवें सगळ्यांक सांगिल्लें आसा तेन्ना पार्लिमेंट कारण ह्या वेळाचेर अधिवेशन नासलें आमचें गोंयचें तेन्ना तांकां वेळ मेळ्ळो. जेंकां बजेट सेशनान जर हांगा जर टायम मेळ्ळो जाल्यार हांव खूब जाणांक सांगलां. तेच्या पयलीं सुभाष फळदेसाय आनी चित आरोलकर आयिल्ले. पळोवंक जाय न्ही वचून. थंय गेल्या नंतर लक्षांत येता की कशा पद्दतींतल्यान डिसिप्लिनान थंय चलता म्हणून. म्हणजे पार्लिमेंटातून जशें चलता तशें तशांनी चलूं जाय. सो द वे ऑफ डिसिप्लीन ते पळोवपाक मेळटा. आनी आमी गोंयानूच पळयतात तें आमी गोंया भायरूय कितें जाता तें पळोवंक जाय. आनी त्यामुळे दोनूय विशय जे आसा तातूंत चूक कांय ना. मुख्यमंत्री एकटे वचपाचें तेंच्यांनी तांकां बरोबर केलें. विश्वजीत वचून प्रायम मिनिस्टराक मेळ्ळो कांयच चूक ना. त्याचो पंतप्रधान फाल्यां तो वचून जर खरगेक मेळिल्लो किंवा राहुल गांधी जाल्यार क्वेश्चन मार्क. मागीर प्रश्न म्हाका विचारपाक जाता. तो वचून मेळ्ळो ना न्ही. तो स्पेशली वचून तांकां मेळ्ळो. तांच्यांनी तांकां पोर्ट्रेट तांचो जर कोणी तरी एक बऱ्या हांणेन केल्लो आसा म्हाका दिसता पेंटींग केल्ली आसा ती तांच्यांनी तांकां भेट दिली. अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर हे खट्टर आसात तांची तांच्यांनी भेट दिली. कांय चूक ना. इज व्हेरी गुड. वचूं जाय. बरेच जाण वयतात न्ही. तेच्या पयलीं आनी कोण तरी मंत्री वतात. मदीं म्हाका दिसता आनी कोण तरी वचून येता. काय प्रॉब्लम. थोडे वयतात थोडे आमकांय मेळून येतात थंय. आमी आसले जाल्यार थोडे भायले भायर येतात. काय प्रश्न नाही. म्हणजे या सगळ्याचा मंत्रिमंडळ फेरबदलाशी काही संबंध नाही असं म्हणायचंय तुम्हाला? 100% कसं आहे मंत्रिमंडळ फेरबदलाचा आणि ह्या वेगवेगळे जे आहेत त्याचा हे नाही. काल कोणीतरी सांगितलं की रोहन आहे. रोहन होता इकडेच
आणि मी म्हटलं की एखादं जर असं जर करायचं असेल तर मी गोव्यात आलो असतो का? समजा खरोखरच जर मंत्रिमंडळामध्ये बदल व्हायचा असता तर मग तिकडे मला पण थांबवलं असतं ना. उद्या आज करायचं असलं तर मला थांबवलं असतं. पूर्वी डिसिजन होत तर लास्ट मिनिटला तरी आम्हाला सांगितलं असतं. मी गोव्यात आलो आणि ते तिकडे जाऊन त्याच्यामध्ये कसं मंत्रिमंडळ करतात. त्यामुळे दिस ऑल वेगवेगळे हे आहेत. सर, तुम्ही संसद अधिवेशनात असताना गोव्यात एक फार मोठा विषय गाजला तो सिद्दीकी सुलेमान. सिद्दीकी सुलेमान हा क्राईम ब्रांचच्या कोठडीतून पळाल्याच्या नंतर विरोधकांनी सरकारवरती आरोप केला, पोलिसांच्यावर आरोप केला. शेवटी सरकार हे तुमच्या पक्षाचं आहे, त्या संदर्भात तुमची भूमिका काय? नाही, एक म्हणजे ती जी पळून गेला ती चुकच होती. कारण की लॅब्स जे आहेत त्या पोलीस डिपार्टमेंटनं कसं लॅब्स आला, कारण ते बरोबर नाही. आता कसं असतं की सरकार आल्यानंतर प्रत्येक गोष्टी सरकारवर येते, पण त्याच्यामध्ये हे असं झालं की मी कोणीतरी कोणीतरी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि म्हटलं की आम्ही कर्नाटका गव्हर्नमेंटला शोधून आणायला सांगू किंवा आम्ही मदत करू वगैरे. मला वाटतं यांनीच पुढे लपून ठेवले की काय हा प्रश्न होतोय ना. त्याने पळून गेला ते चुकीचं आहे. चुकीचं इन द सेन्स लॅब्स आहेत डेफिनेटली, आणि त्यामध्ये कुठं चूक झाली ही पोलीस डिपार्टमेंटनं शोधून काढायला पाहिजे. असं होता कामा नाही. तुझ्या कोठडीतून गेला कसा ते, त्यामुळे तो एकटा कोणतरी आहे त्याच्यामध्ये आणि एकट्याकडे चावी चुकी कशी दिली, वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे या चूक सर पोलिसांची की सरकारची? सरकार कसं, सरकार प्रत्येकाला राखायला बसणार तिकडे, पण चूक पोलीस डिपार्टमेंटची. गृहमंत्रालय ते सरकारचंच आहे. बरोबर, म्हणून म्हटलं ना की चूक जी आहे पोलीस डिपार्टमेंटची 100% चूक. तो पळून गेलाच कसा त्याची जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची नाही का? एखाद्याला पकडून आणल्यानंतर तो जातो कसा हे त्याने म्हणा. त्यामुळे त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ते त्यांच्या पाठीमागे आहे आणि ते आणणार पकडून. दुसरा एक सर महत्वाचा प्रश्न आहे, राज्यसभा खासदार म्हणून विचारतो तुम्हाला. सर्व धर्म समभाव म्हणून गोवा आज पूर्ण देशात गाजतोय किंवा गोव्याचं नाव आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गोव्यातच फातर्पे करणीच्या जत्रोत्सवात मुस्लिमांना स्टॉल लावण्यास बंदी घातली जाते. यातून गोव्या संदर्भात देशभरात चुकीचा संदेश जात नाही का? आता हा प्रश्न कसा आहे, मी ते तुझ्याकडनं आताच येतो. मला एक्झॅक्ट त्या विषयाची माहिती घेतल्याशिवाय मी बोलू शकत नाही. ते कोणी अडवलं कोणी नाही केलं ते पहिल्यांदा बघा. कारण कसं आहे की मी स्टेटमेंट केला की मग तो भारतीय जनता पार्टी अध्यक्षाचा स्टेटमेंट, राज्यसभा खासदाराचा तो जबाबदार स्टेटमेंट, आणि त्यामुळे तो स्टेटमेंट करायच्या अगोदर मी पहिल्यांदा जाणून घेतो काय एक्झॅक्ट केलं ते, आणि त्यानंतरच पाहिजे तर यावर विषयावर भाषण. वन नेशन वन इलेक्शन केव्हापर्यंत चालू? वन नेशन वन इलेक्शन जे असं बरोबर आहे त्याच्या संदर्भात दोन्ही पार्लमेंटची ते कशाने बिल इंट्रोड्यूस झाले आणि पहिल्या वेळाचे इंट्रोड्युक्शनाच्या वेळेस जरूर वोटिंग करपाक पडली, पण ते पास झाले. पण बिल इन द सेन्स इंट्रोड्यूस करपाक पास झाले, त्याचे डिस्कशन जावना. डिस्कशना वेळाचेर ठरले की ते जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी, कारण असे जेन्ना इश्यू असतात ते त्यांना जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी काडप, आणि त्याच्या भितर दोन्ही संसदेचे लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही तातूंत खासदारांची 27 जणांची कमिटी आसा. ती कमिटी डिक्लेअरूय केली. त्याच्या भितर सगळ्या पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधी असतात आणि रुलिंग पार्टी, आणि त्यामुळे त्यांना सांगितले आसा की त्यांच्यानी हे मिटींग वगैरे घेऊन बजेट सेशनाच्या दरम्यान वेळाचेर त्यांच्यानी आपलो रिपोर्ट सबमिट करूंक जाय, आणि तो जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीचो रिपोर्ट संसदेत सादर केल्यानंतर त्या बिलाचेर बिल पयलीं लोकसभेत चर्चे घेतले आणि मागीर राज्यसभेत चर्चे घेतले. ते पास जाल्यानंतर मागीर ते बिल ऍक्ट जातलो, आणि त्यामुळे आज ते कशें जातलें कितें जातलें ते आज कांय खबर ना. आणि त्यामुळे ही कमिटी रिपोर्ट कशी दिता आणि पार्लमेंटान त्याच्या भितर एडिशन आनी कितें जाता काय कितें हे सगळ्या नंतरूच तेजेर एक्च्युअल. पण वन नेशन वन इलेक्शन भारतीय जनता पार्टी ते वेलकम करता, आणि म्हाका दिसता सामान्य सगळ्यांक दिसता की जावं जाय. फक्त थोडे पॉलिटिकल पार्टी विरोध वगैरे आसलो, पण तातूंतल्यान ह्या देशाचो फायदो आसा, ह्या देशांतल्या जनतेचो फायदो आसा. कारण लोकांचे पयशे आमी मोडटात न्ही, पॉलिटिकल पार्टी मोडटा पयशे प्लस सरकाराक पयशे घालचे पडटा न्ही. एकाच वेळाचेर जर वोटींग जालें जाल्यार सरकाराचे कितले कोटींनी पयशे वाचतले देशभरा भितर. म्हणजे तुका पार्लिमेंटाक आनी विधानसभेक एकाच वेळार वोटींग करपाचें, आणि तातूंतल्यान हो जालो सरकाराचो पयसो वाडोवपाचो. सेकंड थींग लोकांक हे हातूंतल्यान आमी जे प्रत्येक निवडणुकीक कोड ऑफ कंडक्ट लागता आनी कामां उरतात 2-2 म्हयने 3-3 म्हयने. ह्या वेळाचेर पार्लिमेंट वांगडा जाता म्हणल्यार 3 म्हयने उरता न्ही ऑलमोस्ट सगळे इलेक्शनां सोंपता म्हणल्यार. आणि त्यामुळे तो टायम जो आसा तुजो डेव्हलपमेंट करपाक मेळना. तातूंत तूं त्या पयशांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करूं शकता.
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करप म्हणजे त्याचो फायदो ऑटोमॅटिकली वेगवेगळ्या माध्यमांतल्यान एम्प्लॉयमेंट जनरेट जाता आनी त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन इट्स अ वेलकम गुड बरें आसा. सर आनी एक प्रश्न आशिल्लो खुबशे आतां प्रश्न काडले तातूंत फेरबदलाचो आशिल्लो ह्या सगळ्या बोवाळांत एडमिनिस्ट्रेशनाचेर पकड लूज जाल्याचें दिसता गव्हर्मेंटाचें कारण सर खूब कडेन अशें चल्लां की पुलिसाचें चल्लां आपले किंवा आतां रस्ते पुलिसाचें तुका सांगलें पण बाकीचे बऱ्या तरेन आसा तशें न्ही हें ना कारण कितें आसा तूं पब्लीक हें कशें आसता की बरें चलना एग्जाम्पल कितें हें आसूं जाय न्ही उगीच चलना परसेप्शन आसता न्ही तें आनी त्यामुळे इट इज अ व्हेरी गुड गव्हर्मेंट बऱ्या तरेन मुख्यमंत्री इंटरव्हेन करतात आनी त्यामुळे त्याच्यात म्हाका दिसता आमी आनी बरोबर DGPन सांगिल्लें आमचे कडेन बरेच हें आसा सुलेमान प्रकरणाक आनी तेका रोखडेंच धरतले म्हणून आतां जवळ 10-12 दीस जाले की म्हाका अशें दिसता की पुलिसांचे ऑफिस वाटेचेर येता पुलीस तांकां धरून हाडूं जाय हांवें तुका सांगलें की म्हाका दिसता ते पूर्णपणे फाटल्यान आसात आनी त्या हातूंतल्यान कारण तांच्यांनी सुरवातीक त्या वेळार तांच्यांनीच हाडलो न्ही वचून त्या वेळारूच ते हाडटले अशें तांच्यांनी सांगिल्लें आसा मुख्यमंत्री डे टू डे बेजीस ह्या आमचे वेगवेगळ्या क्वेश्चनाचे वेगवेगळे हे जे आसा आन्सरां तुमच्या पर्यंत पाविल्लीं आसा जाय जाल्यार आमी तुमकां जाय जाल्यार शेअर करूं शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.